मी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाने जे काय अतिवृष्टी बाधित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक रिलीफ पॅकेज म्हणजेच विशेष मदत पॅकेज जाहीर केलेलं आहे. या पॅकेजबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त KYC करायची का नाही या संदर्भात बोलू. शेतकरी बांधवांनो, अनेक असे शेतकरी बांधव आहेत की ज्यांना खरंच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना वाटतं की ह्यावेळेस KYC करायची गरज नाही किंवा KYC नाही जरी केले तरी त्यांचे पैसे ॲटोमॅटिक त्यांच्या अकाउंटला येऊ शकतात. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, हे जे कन्फ्युजन आहे ते होत असतं. जे काय आपले नेते आहेत, जे काय आपले पुढारी आहेत किंवा जे शासनाचे GRs आहेत, त्या सर्व शासकीय भाषांमुळे हे सगळं गोंधळ आणि गोंधळाची परिस्थिती शेतकरी बांधवांमध्ये निर्माण होते. त्याबद्दल मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे KYC करणं गरजेचं आहे किंवा नाही. शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रसारमाध्यमामध्ये येऊन सांगितलेलं आहे की KYC मध्ये सूट देण्यात आलेली आहे. परंतु हे सांगताना त्यांनी ह्याही गोष्टीचा उल्लेख केला की ज्यांनी ॲग्रिस्टेक या प्रणालीवर जाऊन जी काय डेटा टाकलेला आहे त्याच शेतकऱ्यांसाठी ही सूट आहे. म्हणजेच काय मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ॲग्रिस्टेक हा एक प्रकल्प आणला होता आणि ह्या प्रकल्पांतर्गत सर्व शेतकऱ्यांसाठी फार्मर ID काढून घ्यायचा होता. म्हणजे शेतकऱ्यांचं जे का ओळखपत्र काढायचं होतं ते ओळखपत्र काढून घ्यायचं होतं. आपले असे अनेक शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी हे ओळखपत्र काढून घेतलंही असेल, हा फार्मर ID काढून घेतलाही असेल, परंतु असे अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांनी हा फार्मर ID आणखीही काढलेला नाही किंवा शेतकऱ्यांचं ओळखपत्र आणखीही काढलेलं नाही. आणि अशा अनेक केसेस पण असू शकतात की ज्यांनी फार्मर ID काढलेला आहे परंतु KYC केलेलं नाही तिथे फार्मर IDवर, ॲग्रिस्टॅकवर. ज्यांनी तिथे ॲग्रिस्टॅकवर, फार्मर IDवर KYC केलेलं आहे त्यांच्यासाठी ही सूट आहे. ज्यांनी फार्मर IDच काढलेला नाही, त्या फार्मर IDवर किंवा ॲग्रिस्टॅकवर जाऊन KYC केलेलं नाही त्यांच्यासाठी ही सूट नाही. म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपला फार्मर ID काढणं असणं गरजेचं आहे आणि त्या फार्मर IDवर तुम्ही KYC केलेलं असणं गरजेचं आहे. अशांसाठी ही सूट आहे, सर्वांसाठी सूट नाही. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की ज्या शेतकरी बांधवांनी आपला फार्मर ID काढलेला नाही ॲग्रिस्टॅकवर, ॲग्रिस्टॅक हा एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना फार्मर ID काढून घ्यायचा असतो. त्या सर्व शेतकरी बांधवांनी हा फार्मर ID काढून घ्यावा आणि त्या फार्मर IDच्या अनुषंगाने त्या ॲग्रिस्टॅकवर आपलं KYC करून घ्यावं. हे KYC करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात मित्रांनो? सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड लागेल, तुमचा एक मोबाईल नंबर लागेल, त्यानंतर तुमचे अकाउंट डिटेल्स लागेल, म्हणजेच ज्या अकाउंटला तुमचे IFSC कोड असेल, तुमचा अकाउंट नंबर असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागेल. त्यानंतर तुमची KYC होईल आणि KYC झाल्यानंतर तुमचं ॲग्रिस्टॅकवर योग्य ती नोंद होईल. आणि अशाच सर्व शेतकरी बांधवांसाठी ही सूट देण्यात आली आहे. बघा, ह्या GRमध्येही त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. GR आपण डिटेलमध्ये पाहिलेलंच आहे एक व्हिडिओच्या माध्यमातून, किती मदत मिळणार आहे काय नाही. फक्त आपण KYC या संदर्भात थोडीशी माहिती खाली पाहूयात. शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता KYC संदर्भात त्यांनी दिलेलं आहे. आपण माहिती पाहूया इथं. KYC संदर्भात ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये KYC केलेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्याकरिता KYC प्रणालीतून सूट दिलेली आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केलेली आहे, आपलं फार्मर ID बनवून घेतलेलं आहे आणि फार्मर ID बनवून किंवा शेतकरी ओळखपत्र बनवून घेतलेलं असून तिथं KYC केलेलं असेल ऑलरेडी, तरच त्या शेतकऱ्यांना सूट आहे, इतरांना नाही. म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांनी ॲग्रिस्टॅकवर जाऊन आपला फार्मर ID बनवून घ्यायचा आहे, तिथं KYC करून घ्यायचं आहे, आपल्या बँक डिटेल्स टाकायचे आहेत. अनेक असे शेतकरी बांधव आहेत ज्यांनी ऑलरेडी फार्मर ID काढून घेतलेलं आहे आणि KYC केलेलं आहे. त्यांच्यासाठी काय टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांनी फार्मर IDच काढलेलं नाही ॲग्रिस्टॅकवर जाऊन, त्यांच्यासाठी ही GR खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी लवकरात लवकर हा फार्मर ID काढून घ्यावं, KYC करून घ्यावं ॲग्रिस्टॅकवर, अशी मी सर्वांना शेतकरी बांधवांना विनंती करतो. अशा प्रकारे नवनवीन GR आणि नवनवीन शेतीविषयी माहिती मी सर्व शेतकरी बांधवांसाठी आणत असतो.
मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा. म्हणजेच नवीन व्हिडिओ नवीन जी आर टाकल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आणि जी आर तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून येईल. आता मित्रांनो, आता इथेच आपण थांबूयात. ज्या शेतकरी बांधवांनी आणखीही फार्मर आय डी काढलेला नाही ॲग्रिस्टॅकवर, त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावा. त्याच ॲग्रिस्टॅकवर KYC करून घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाचा दिवाळीच्या अगोदर ही जी काय अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे तो देण्याचा मानस आहे. सर्व शेतकऱ्यांना, सर्व शेतकरी बांधवांना हा अनुदान किंवा हे जे काय अनुदान म्हणतो, ही जी काय शेतकरी मदत आहे, अतिवृष्टी मदत आहे, ती मदत मिळावी अशी माझी भावना आहे. त्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ बनवला. धन्यवाद मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो.